स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। अशातच आता जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे। मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे। जो कोणी ओबीसींचा विचार करेल असे ते नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे। नाही, गेली 20 वर्षापासून मी एक काम करतोय। गेली अनेक जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवारांचे मला फोन चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना गेली अनेक दिवसापासून ओबीसीचं सुद्धा काम करतोय। मी सगळ्या जाती धर्माला घेऊन 18 पगड जातीला घेऊन जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आणि 100% लढणार। ज्या ज्या ठिकाणी जे ओबीसी म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली, मोर्चे काढली, त्यांनी जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली येऊन त्या संघटनेला ओबीसीने मतदान केलं पाहिजे ही अगदीच माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या नेत्याला माझी विनंती आहे की आपली सुद्धा आपण भूमिका स्पष्ट करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।